जय शिवराय मित्रांनो केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अर्थात न्यूक्लियस बजेट फंडच्या योजनांचे अर्ज स्वीकारण्यासाठी 30 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक प्रेस नोट काढून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील या लाभार्थ्यांना 30 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे। काय केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना, कोण लाभार्थी पात्र होतात, याचे अर्ज कशा प्रकारे केले जातात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या योजना याच्या अंतर्गत राबवल्या जातात, याचबरोबर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकतात याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपण असेल, शेळी पालन असेल, याचबरोबर ताडपत्री असेल किंवा इतर विविध बाबी, याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी राबवल्या जाणारे सिलाई मशीन, पिठाची गिरणी, कांडप यंत्र अशा बाबी सुद्धा या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत दिल्या जातात। याच्यासाठी जुलै 2025 पासून अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू करण्यात आलेले होते। विविध जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आलेले होते, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात लक्षांक उपलब्ध असल्यामुळे हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत अर्थात न्यूक्लियस बजेट फंड योजनेअंतर्गत 30 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, याचा अर्ज करण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल देण्यात आलेलं आहे, एनबी ट्रायबल। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मित्रांनो, या एनबी ट्रायबलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी कोणती योजना राबवली जाते ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पीओ निहाय योजना अशा प्रकारचे एक ऑप्शन दिलेली आहे, ज्याच्यामधून तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तुमच्या जे काही कार्यालय असेल आदिवासी विकास विभागाचं, या कार्यालयाच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकता आणि याच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या योजना यासाठी तुम्ही अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज करू शकता। आता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर सध्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याकरता हे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। याच्यामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 85% अनुदानावरती तार कुंपण, अँगलसह काटेरी तार कुंपण, आदिवासी लाभार्थ्यांना 85% अनुदानावरती शेळी गट, 85% अनुदानावरती विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, याच्यानंतर 85% अनुदानावरती पत्रावळी ड्रोन तयार करण्यासाठी मशीन घेण्यासाठी अर्थसहाय्य, आदिवासी लाभार्थ्याला आपत्कालीन मदत करणं, विजेची जोडणी, वीज मीटर देणं, पोछा बनवण्याची कार्यशाळा घेणं, आदिवासी लाभार्थ्यांना हंगामपूर्व मार्गदर्शन आणि आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना गांडूळ खते तयार करण्यासाठी मार्गदर्शन, साहित्य किट वापर करणं, अशा प्रकारच्या बाबींसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये याच वेबसाईटवरती अर्जदाराची नोंदणी नावाची ऑप्शन देण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर नवीन अर्ज करत असाल तर तुम्हाला अर्जदाराची नोंदणी करायची आहे। याच्याबद्दल एक सविस्तर असा व्हिडिओ आपण यापूर्वी सुद्धा घेतलेला आहे आणि नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही वैयक्तिक लाभार्थी म्हणून आहात का, गट म्हणून आहात का, ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्जदाराच्या लॉग इन मधून लॉग इन करून या योजनांकरता अर्ज करायचे आहेत। या योजनांचे अर्ज केल्यानंतर किंवा अर्ज करत असताना आपल्याला काही समस्या असेल तर याच वेबसाईटवरती लाभार्थ्यांकरता एक कॉल सेंटर देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपल्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आपल्याला या ठिकाणी मिळतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यामध्ये विविध जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेच्या अर्जाच्या मुदतवाढीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट होतं। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी योजना, मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ दिले जातात। 20 कोटी रुपयाचा निधी आत्ताच या योजनांच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या वाटपासाठी वितरित करण्यात आलेला आहे। याच्यामुळे ज्या वेळेस या योजनांचे अर्ज सुरू होतील त्यावेळी आपल्या जिल्ह्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि या अर्जाचे किंवा या योजनांच्या संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी अपडेट राहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।